पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भयो, आज केळवण करते उमा आत्ते तुझे। लग्नाचा पहिला संस्कार झाला हो आज। माहितीये का, ओटी म्हणजे जबाबदारीची खूणच हो। आता तू सान्यांच्या अंगणात रुजायचे, फळायचे, फुलायचे, त्यांची वंशवेल वाढवायची। अजून तू मोठी झाली नाहीस, पण आता पोर पण संपले मात्र तुझे। भयो, आता दांडगाई, मस्ती, दंगा हे सगळे विसरायचे। परचुऱ्यांची साने होणार तू आता। जणू काही पुन्हा नवीन जन्मच होणार तुझा। तेव्हा आता देवाला सांग, मला शहाणपण दे, मला जबाबदारीने वागायला शिकव, आणि तुझे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे। पण आई, हे तर जोगाजोबांचे देवघर आहे, मग त्यांच्या देवाला काय का बयोताईचे म्हणणे? त्याची आणि बयोताईची ओळख आहे का? अगो भेडाबाई, देव सगळीकडे तोच असतो। आपण मात्र वेगवेगळ्या मूर्ती घडवतो इतकेच। देव सर्वत्र भरलेला आहे, त्याला सारे दिसते, सारे कळते हो त्याला। म्हणजे सदादादाच्या घरी हाच देव असणार का? बयोताईच्या ओळखीचा? होय तर हाच असणार। बरे भयो, कर बघू आता पुन्हा नमस्कार। आणि आई, मी बघतोय तुम्ही सगळ्या जणी बयोताईच्या डोक्यावर जडजड गोष्टी ठेवताय। असे वाग, तसे वाग, असे कर, तसे कर, दुसरा जन्म, जबाबदारी, छे छे छे। मला तर दमच लागलाय। तुम्ही आता तिला काहीही सांगू नका। अरे मायेपोटी आणि काळजीपोटी बोलतो हो आम्ही। ही आईची जात ना भारी वाईट हो। आजचा क्षण मुळी दिसतच नाही आम्हाला, फक्त भविष्याची काळजी लागून असते। मुले जवळ असली तरी काळजी, आणि दूर गेली ना तरीही काळजी। जवळ असलेली लेक कधी लग्न करून सासरी जाते असे वाटते, मात्र सासरी गेलेली लेक माहेरी आलीच नाही असे वाटते हो। बाई भारी त्रास आहे हा। अगो, त्या गोड त्रासातच संसाराचं सगळं सुख दडलेलं असतं हो। आई, तू फक्त सखूला जवळ घेतलंस, आम्हाला नाही। हो, अरे या तुम्ही पण या जवळ। उमे, उमे, तो स्वयंपाकाचा बेत मोठा छान आहे, पण 4 हात लागले ना की झपझप स्वयंपाक होणार। चला आटपा लवकर, आटपा। वहिनी, तू काय करत बसलीस? अगं आज तू मानकरीण आहेस, तू नाही करायचंस का? आम्ही करतो स्वयंपाक। हो,
आणि मी खाण्याचे काम करणार. आज आमच्या ह्यांचं पण केळवण आहे ना, ते पटवर्धन काकांकडे गेले असतील ना. बयो, उठ सूट आपल्या नवऱ्याबद्दल विचारायचं नाही, तुला सांगितले होते ना. का? अगो शालीनपणाचे नाईक होते. म्हणजे आपल्या नवऱ्याबद्दल बोलणे, त्यांची विचारपूस करणे चांगले नाही का? बयो, नवऱ्याबद्दल विचारपूस करणे हे चांगलेच आहे, परंतु सारखे सारखे तू त्याचे नाव घेतेस ते ऐकून मला हसूच येते हो. असे वाटते रोज तुम्ही कुस्तीच खेळता. काहीतरीच काय. अहो काकू, पण लाज हा बाईचा दागिनाच ना. पतीबद्दल लाजून बोलणे, लाजून त्यांचे नाव घेणे हेच असते हो. अगो, ते वयात आल्यानंतर अपसुक होते. आता मुले निष्पाप आहेत, सवंगडी आहेत, तेव्हा त्यांना तसेच वागू दे हो. हे बघ, लाज हा बाईचा दागिना आहेच, परंतु सगळे दागिने अंगावरनं काढून ठेवल्यानंतर जसे मोकळे वाटते ना, तसे हसल्यानंतर आणखीन मोकळे वाटते. काय बया? सानी सारे रे ग रे सानी सारे रे ग रे सानी सा ग रे म ग रे सानी सा. वहिनी, वहिनी, जरा इकडे या ना. काय झाले? आला का सदा? कुठे गेला होता तो? यासाठीच काकांनी तुम्हा दोघींनाही बोलवले. मामंजींनी? लवकर या. हा? हो. असे चल, आलोच हा आम्ही. तुमचं चालू द्या. बर. हा, चल चल. कुठे राहिले या बायका? पटवर्धन, चला आपण निघूया. चला. काय झाले? सर्व काही सुखरूप आहे ना? रघुनाथ एक अक्षर सुद्धा बोलत नाही, नुसतं आपलं लवकर चला, लवकर चला, लवकर चला. मीच ताकीद दिली होती त्यास. सदाशिव पळून पुण्यास गेला हे न सांगण्याविषयी. काय? बाई, हो हो, आता कसं करायचे? मामंजी, मामंजी, मी हात जोडते तुमच्यासोबत. काय ती भूषणे मला द्या, परंतु माझ्या सदाशिवास. प्रसंग बाका आहे खरंय, पण आम्ही पटवर्धनांना सोबत घेऊन पुण्यास जात आहोत आणि त्यास घेऊनच परत येतो. मात्र तुम्ही इकडे सदा घरात नाही हे कळू देऊ नका. पण अक्षत समारंभ, व्याही भोजन याचं कसं करायचं? ते आता तुमचं तुम्ही बघा. गावात बबरा नकोय. मुख्य म्हणजे परचुऱ्यांच्याकडे काहीही कळता कामा नये. काय सांगायचे, कसे सांगायचे हे आता तुमचे तुम्ही बघा. आम्ही आता वेळ दौडू शकत नाही. चला बुवा. हो चला. माझे चुकले, मीच पाठीशी घालत होते त्यास. हो, सदा येईल ना परत? मामंजी घेऊन येतील ना त्यास परत? काळजी करू नको, येतील हो, येतील. आता मी काय सांगते ते नीट लक्षात ठेवा. जाताना हे काय सांगून गेले? सदा पुण्याला गेला हे कुणालाही कळता कामा नये. तेव्हा तो इथंच आहे असाच आपला वावर हवा. हे बघ सुलोचने, काळजी भीती जे काही आहे
सगळं आपल्या मनात. लोकांसमोर काहीही दाखवायचं नाही. आपण जोगांच्याकडे जाऊ. हा, नको. हे आणि मी सदासोबत पटवर्धनांकडे आहोत असे दाखवायला हवे ना. आम्ही इथेच थांबतो. शाबास. अशीच खंबीरपणे उभे राहा. हा, पुसटोळे. मी जाते. सांभाळ हो. काळजी करू नको. हा कशात गुरफटलोय मी? काय होणार आहे माझ्या आयुष्याचे? असे स्वच्छंदपणे बागडण्याचे दिवस संपले पोरीचे. पण सुखाचे मिळाले हो सासर. बघता बघता मोठी झाली नाही, सान्यांची व्हायची ती आता. वहिनी तयारी झालीये. पाणी घेऊ का? हो. तुम्ही तुलाही जाऊन खेळावेसे वाटते का? नाही ग वहिनी, आज बयोचा आनंद बघूनच पोट भरलं बघ. मोठी झाली सुमा, शहाणी झाली हो. माहित नाही शहाणपणा आणि वेडेपणा काय असतं माहितीच नाही बघ मला. वहिनी तू बोलावा सगळ्यांना, मी पानं घेते वाढायला. हो. चला बरं, पाणी घेतली, हात पाय धुवून घ्या. चला 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 जेवायला चला. अरे बरं, कधी मोठी झालीस कळलेच नाही गो. अगो, आतापर्यंत रांगत होतीस, नानांच्या कडेवर फिरत होतीस, आणि आज केळवण आहे तुझे, आणि 2 दिवसात लग्न. हुरहुर लागली गो. हे खरे की मोठी होऊन पाठवणी होईपर्यंत आमच्या जवळ असशील. मग पटापट मोठी होशील, तुझा संसार सुरू होईल. भयो, छान सुखाचा संसार कर हो. सगळ्यांना आनंदी ठेव. हे काय ग आई, तू अशी बोलतेस की तू तर मला कायमची सोडून चाललीस. मला नाही हा चालणार, सांगून ठेवते. मी म्हातारी होईपर्यंत मला तू हवीयस. माझे सगळे पडणारे दात तू सांभाळून ठेवायचे. आई, मला तोंडाचे बोळके असलेली आजी व्हायचे आहे. भयो, आई, आणि मी म्हातारी होईपर्यंत मला तू, नाना, मोठी आजी, काकू आजी, बापू, नर्मदा आत्ते, महादेव, गणपत, सखू सगळे अस्सेच्या अस्से हवे आहेत. तुम्ही सगळ्यांनी म्हातारे नाही व्हायचे, ही शपथ आहे तुला माझी.
हसणे पुरे, आटपा, आधीच उशीर झालाय. हो. अगो बाई, किती छान. अगो सकाळपासून राबलोय हो आम्ही, तेव्हा कुठे ही सगळी तयारी झालीये. अय्या, किती सुंदर. खूप सुंदर रांगोळी काढली आहे. आता बघतच बसणार आहेस की जेवणार सुद्धा आहेस? ये बरं इकडे बस. हो. तुम्ही पण बसून घ्या. चल ये, तू माझ्या शेजारी बस. मदरी कवळ घेता हरीचे सहजवन होते नाम घेता फुकासे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. कर सुरुवात. अगो अगो थांब, भाची ना तुझी ती, मग पहिला गोडाचा घास तू भरव हो तिला. बर. मला पण भरव ना. मी भरवला तर चालेल? नाही, नको. का? अगो सखू, असे नाही बोलायचे गो. मोठ्या आहेत ना त्या, आणि प्रेमाने भरवताय ना, भरवू दे की. अगं पण आई, नेहमी तू किंवा उमा ताई भरवतात. मग मी यांना कसं भरवायला सांगू? अगो त्या नेहमीच भरवतात, पण आज मी भरवले तर काय बिघडले? इतकी काय वाईट नाहीये मी. हो, तुम्ही फणस आहात. वरून काटेरी आणि आतून गोड. भरवा मला. बरे बरे. राधे, किती गोड आहे गो तुझी मुलगी. अगो 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 अगो, चावले चावले. अगो अगो अगो, काय झालं ओरडायला चंदे तुला? आज बयोचे केळवण आहे आणि तू काय आरडाओरडा करतेस? वेड लागले नाही आरडाओरडा करायला. प्रेमाने भरवायला गेले तर कालटी चावली माझ्या हाताला. राधे, तुमच्या घरातल्या मुलींना एक तर मारायला तरी जमते, नाहीतर चावायला तरी. अरे ओरडू नको ना, चुकून चावले गेली. मला क्षमा करा. करा ना मला क्षमा फणसाची आजी. द्या, मी तुमच्या बोटाला फुंकर मारते. आई, तुम्ही का थांबलात? तुम्ही सुरू करा. पुरे, फूक मारायच्या निमित्ताने पुन्हा चावशील हो. तुझा काही नेम नाही. चल, तूही कर सुरुवात. असे बोलतात बडे बडे. हा, करा सुरुवात. कसे हे सोन्याची पान, खा खा, मजा करा. काकू आजी, तो लुगड्याचा बोंगा सोडला तेव्हा कुठे बरे वाटले. हे परकल पोलके कसे सुटसुटीत. पण बयो, तुला आता सवय करायला हवी हो. हो, मी नक्की प्रयत्न करीन. शहाणी गती माझी बाळ. बर मला सांग, उमातेकडे काय काय केलेत?
इतकी मौज केली आम्ही उमातेकडे की विचारता सोय नाही. अगं मसाले भात आणि साखर भात तर होताच, शिवाय मटकीची उसळ, घोसाळ्याची भजी, शेवयांची खीर, मोदक, पुरणपोळी आणि पाकातल्या पुऱ्या एवढं सगळं होतं. महादेव आणि गणपत तर तडस लागेपर्यंत जेवत होते. उमेने प्रेमाने आणि मनापासून केले ना सारे. होय तर खुश आहेत तर आमच्या बयोबाई. हा हो, मला आज कळलं लग्न म्हणजे एवढी मौज असते, माहीतच नव्हते मला. मला खूप आवडले. आते, मला एक सांगा, तुम्ही दोघी म्हणजे तू आणि मोठी आजी का नाही आलात? कोणाकडे काही कार्यक्रम असेल किंवा कोणाचा लग्न समारंभ असेल तर तुम्ही येत का नाही?